काल रात्री आपण या ठिकाणी आलो होतो. हे तिन्ही अधिकारी आपल्या सोबत होते, या ठिकाणी थांबले होते. हे त्या आगळ्यांचं काम आहे, म्हणजे आगळ्यांच्या हद्दीतलं काम आहे. तर हे त्या आवटींनी काम घेतलेलं आहे. इथं आम्ही दाखवलं त्यांना का ह्या कशा पद्धतीच्या गारगुटीचे दगड यूज करण्यात आलेले आहेत. माझ्यासोबत हे सुद्धा आहेत आदिवासी पीपल्स फेडरेशन मारुती शेठ वायाळ, ते पण आम्हाला इथं भेटले. तर ह्या अशा पद्धतीचं हे जे खडवळ म्हणजे सगळं गारपट यूज केलेलं आहे. मग आता काय सांगाल तुम्ही? रोज आम्ही बातम्या करतोय, तुम्ही पाहत असाल. संदीप भाऊ, खरं तर मी काल परवा तुमच्या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून बातमी पाहिली आणि तुम्ही बातमी करत असताना ज्या अधिकाऱ्यांशी बोलत होते बांधकाम विभागाच्या, जाधव साहेब, आगळे साहेब, तर ते जे सांगण्याची त्यांची जी पद्धत होती, तर माझ्या माहितीप्रमाणे आपण एका जबाबदार पदावरती अधिकारी म्हणून काम करत असताना की त्यांनी जे सांगितलं का हा रस्त्याचं जे रुंदीकरण आहे, त्या रुंदीकरण करत असताना त्याचा बेस पाहिजे, G1 G2 अशा पद्धतीनं टेक्निकल याच्यामध्ये ते कामकाज चालतं. आणि जो ठेकेदार असतो त्या ठेकेदाराला या गोष्टीचं ज्ञान असल्याशिवाय, ज्ञान अवगत असल्याशिवाय हे काम दिलं जात नाही. कारण एकतर तो डिग्री डिप्लोमा ह्या पद्धतीनं ते काम सुशिक्षित बेकार म्हणून किंवा त्यांची काय संस्था असेल त्याच्यावरती काम घेतोय. आणि हा खरं तर आमचा आदिवासी भाग सह्याद्री पट्ट्यातला, आज हा फांगुळगावान हा या ठिकाणी ह्या जंगलातला हा रस्ता आहे. या ठिकाणी कोणी पाहायला नाही. मी खरं तर मी ही बातमी पाहिल्यानंतर मी आज पूर्ण नाणेघाटापर्यंत पाहून आलो. नाणेघाटपासून तर फांगुळगावांपर्यंत पूर्ण ह्या रस्त्याची वाट लागलेली बघा. अक्षरशः फक्त मुरुमाचा इकडं भराव केलेला आहे. हे सगळे गारपीट, हे गारपीट दगड, याचा बेस पक्का नाही. याच्यामध्ये कुठल्या प्रकारचं जे टेक्निकल G1 G2 ज्या पद्धतीनं 40 mm असेल किंवा त्याचा खाली जो लेअर असतो रस्ता माती काढल्यानंतर पूर्ण तो पक्का करावा लागतो. आता हे बघा, ही पूर्ण कपची वापरलेली, याला खडी म्हणत नाही आपण, याला कपची म्हणतात. हे डबर ही जी कपची आहे एका कुठल्या तरी एका विहिरीवरून आणलेली ही कपची आहे. खरं तर असं चालत नाही. याची पूर्ण तपासणी करूनच खरं तर हे मटेरियल वापरलं गेलं पाहिजे. अतिशय बोगस आणि एकदम निकृष्ट दर्जाचं हे काम चालू आहे. माझी या निमित्तानं बांधकाम विभागाचे जे जाधव साहेब आहेत PWDचे, त्यानंतर ह्या विभागाचं ज्यांच्याकडे काम आहे ते आगळे साहेब, त्यांना माझी आपल्या निमित्तानं खरं तर विनंती आहे की जर या ठेकेदाराबरोबर काय आपली मिलीभगत असेल, या ठेकेदाराला जर आपला काय पाठिंबा असेल, तर जरूर तुम्ही जनतेपुढे हे आणा. परंतु आमच्या आदिवासी भागाची, जनतेची आमची फसवणूक करू नका. हे बघा, हे पूर्ण हे माती मिश्रित हा मुरुम आहे. त्याच्यानंतर ही सगळी गारपीटचे हे दगड आहेत. आणि अशा पद्धतीनं आमच्या आदिवासी भागाची जर कोणी फसवणूक करत असेल तर आज तुमच्या माहितीसाठी सांगतो, घाटघरचे ग्रामस्थ होते, आजनावळेचे होते, फांगुळगावांचे ग्रामस्थ होते, सगळ्यांनी सांगितलंय की जर याच्यामध्ये ह्या कामामध्ये बदल झाला नाही तर निश्चितपणे बांधकाम विभागाच्या कार्यालयावरती आम्हाला आंदोलन करावं लागेल. आणि त्याच भूमिकेतून येत असताना खरं तर योगायोगाने आपली भेट झाली. या निमित्तानं मला माझी बाजू समाजाच्या वतीनं मला या ठिकाणी खरं तर मांडता आली की खरोखर आज करोडो रुपयाचा, लाखो रुपयाचा निधी आमच्या आदिवासी भागामध्ये येतोय. खरं तर तालुक्याचे माजी आमदार अतुल शेठ बेनके यांच्या कार्यकाळामध्ये हा निधी आमच्या आदिवासी भागाला मंजूर झाला. आणि ते मंजूर होत असताना अशा पद्धतीने जर चुकीची कामं होत असतील तर अक्षरशः मला ह्या ठेकेदाराचा आणि या बांधकाम विभागाचा जाहीर निषेध करावा लागेल. आणि म्हणून अशा पद्धतीनं जर कोण चुकीची कामं करत असतील तर मारुती वायाळ माझ्या स्वतःच्या संघटनेच्या वतीनं संबंधित ठेकेदार अधिकाऱ्यांवरती ॲट्रॉसिटी ॲक्ट प्रमाणे मला गुन्हा दाखल करावा लागेल. याची बांधकाम विभागाने खरं तर प्राधान्याने नोंद घ्यावी. अशी चुकीची कामं आणि बोगस कामं होत असतील तर आपल्याला कामं करता येणार नाही. आपण शासनाचे अधिकारी आहात, त्या ठिकाणी खुर्चीवरती आणि AC मध्ये बसून आपण लाखो रुपयाचा आपण त्या ठिकाणी पगार घेता. आणि अशा पद्धतीनं जर आमची कामं चुकीच्या पद्धतीने होत असतील तर हा जाब मात्र समाजाच्या वतीने मला विचारावा लागेल. आम्ही सातत्याने आदिवासी भागामध्ये कानाकोपऱ्यामध्ये वेगवेगळ्या कार्यक्रमाच्या निमित्तानं फिरतोय. आम्हाला सगळ्या कामाचं बऱ्यापैकी ज्ञात आहे. कारण आम्ही रस्ता आता आहे ना, हे बघा, हे काम बघा कसं झालेलं आहे, पूर्ण खेळकेला आहे. याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा दम नाही.
पाणी पण मारलं नाही. या भागामध्ये संदीप भाऊ अतिशय पाऊस बघा. असतो. काय? या आमच्या या परिसरामध्ये भरमसाठ पाऊस असतो आणि या पावसाच्या वातावरणामध्ये जर हे पावसाच्या पाण्याने हे धुवून गेलं, हा रस्ता खचला. आता बघा हा डांबरी रस्ता आहे, हा चांगला पक्का आहे, परंतु उद्या या ठिकाणी जर पावसाचं पाणी आलं, हे धुवून गेलं तर परत म्हणणार मुरुम आहे नाही काय परत म्हणणार पावसाचा अतिवृष्टीमुळे हा गेलं. खडक हा काय हा गारगोटी आहे, एकदम ही गारगोटी आहे, मुरुम मिश्रित आहे हे, याचा काही उपयोग नाहीये. हे पूर्ण रस्त्याची दोन्ही साईड जी आहे हे पूर्ण बदलावी लागेल, त्याशिवाय पर्याय नाही. आणि यदा कदाचित अधिकाऱ्यांनी ठेकेदारांनी जर हे काम व्यवस्थित केलं नाही तर मला या रस्त्यावरती उभं राहून या अधिकाऱ्यांना जाब विचारावं लागेल. हे बघा हे डोळे देखील दिसते. हे बघा सगळे गारगोटी आहे. हे काय हे अशी का बोगस कामं करता, पैसा खाता शासनाचा, आदिवासींच्या जीवावरती पोट भरता. हा कशासाठी हे करताय उद्योग? हा रस्ता खचून जाणार, याच्यात काय राहणार आहे? हे चुकीचं काम आहे एकदम. हे बघा एकदम बोगस काम आहे ना, आता निघायलाच नाही पाहिजे. हे बघा बोगस काम. हे बघा हा गोटा आणून टाकला, ही खडी आहे का? हा? मुरुमाचा तर गोठा आहे तो. हा मुरुमाचा गोटा आहे. बघा जाधव साहेब, बघा कोण ठेकेदार आहे ते बघा. हे बघा हे कसं काम आहे. हे बघा हे गोट, हा हे कुठल्या लॅब मध्ये तपासून आणले आपण? कुठं पाहणी केली याची? काय चाललंय तुमचं हे? अहो यांच्या डोक्यात हा दगड घातला पाहिजे ठेकेदाराच्या. एकदम चुकीच्या पद्धतीनं बोगस काम आहे हे. अशी पद्धत असते का कामाची? शासनाचा पैसा लाज वाटत नाही यांना? हा अधिकारी काय फक्त पगार घेऊन स्वतःची पोट भरता का? काय करता तुम्ही? हे गारगोटी, हा हे सगळं काढा. जाधव साहेब हे सगळं काढा, अजिबात हे ठेवू नका. हे बघा हे गारगोटी सगळी या रस्त्याच्या दोन्ही बाजूच्या, बघा याच्यावरती मुरुम टाकलाय, हे ताबडतोब सगळं काढा आणि पूर्ण आम्ही तेच चांगल्या सांगतोय. पद्धतीनं. हे टेक काय म्हटले का आम्ही ना हे करतोय की इथे ना काम बंद केलंय, पण असं होतंय काम तर सुरूच आहे. आणि हे बघा हे बघा हे काय आहे? हे मुरुमाची खडी, हा तेच खाली युज केलं इकडं. हे असं असतं का? नाही हे जो हा जो मुरुम आहे ना तोच याच्या खाली. आता हे जर आपण उकरलं ना साहेब, हे बघा आता हे दिसतंय, हे बघा हे जे आहे ना ते काय म्हणतात की हे चांगलं काम चालू आहे याच्यामध्ये. आता हे अहो याचा कळत बेस ना. नाही, याचं जीवन जिटू तो कोण ठेकेदार आहे, कोण अधिकारी आहे? हा त्यांना कळायला पाहिजे ना. जाधव साहेबांना फोन केला म्हणे क्वालिटी कंट्रोलला कळवतो आणि त्यांची व्हिजिट करतो. अहो क्वालिटी कंट्रोल काय रिपोर्ट देतो आम्हाला माहितीये, ठेकेदार कसे मॅनेज करतात ते पण माहितीये. प्रत्यक्षामध्ये हे काम जर नाही नीट झालं ठेकेदाराला उलटा टांगावं लागल. या आदिवासी भागाच्या पैशाचा निधीचा जर चुकीच्या पद्धतीने उपयोग केला, स्वतःचा फक्त जर चार काय पैसे झालं? कमवण्याच्या हेतूने काल- जर काम करत असेल ते रॉंग आहे. काल काय म्हणत होते हे बघा हा. हे बघा हे गारगोटी, हे कुठल्या लॅब मधून तपासून आणलंय जाधव साहेब तुमच्या ठेकेदारांनी? हे बघा जरा, हे अशी पद्धत असती? हे बघा हे गारगोटी बघा साहेब. मला बारबाई साहेबांना सुद्धा हे पाठवावं लागेल नमुने सगळे, त्यांना सुद्धा हे मी पाठवतो. याचे फोटो काढून ठेवतो. साहेब फोटो घ्या दोन याचे. घेतो मी फोटो, काय व्हिडिओ सगळे. हे बघा सगळे हे गारगोटी सगळी. आता काय केलं यांनी ते काल म्हणले की हा रस्ता- आजच्या आज आहे ना, ऐका ना आजच्या आज आहे ना हे काढायला सांगतो. अहो कधी हा. काढणार? आणि काढलंच नाही. आणि ते रस्ता- म्हणतात आम्ही कसं काढायचं आता. नाही नाही बोगस आहे बघा, नाही एकदम बोगस आहे हे, बोगस काम आहे. ते म्हणतात तुम्ही वेचून काढताय दगड. तुम्ही आता काम चालू करा. ह्या दगडाने डोक्यात तुमच्या दगड घालतो आता पर्याय राहिला नाही. आम्ही बाकीच्या सारखे आम्ही सांगत नाही आम्ही राखणदार आहे. अहो ज्यांना इथं या भागाने निवडून दिलं त्यांचं लक्ष नाही, पण आमच्या सर्वसामान्य सारख्या कार्यकर्त्याला थोडंफार अक्कल आहे, थोडं नॉलेज आहे. ही पद्धत नाही हो अशी. ग्रामीण भागातल्या लोकांना माहित नाही म्हणून आपण असं चुकीच्या पडणं काम करता. ही पद्धत आहे का अशी बरोबर? आणि अधिकारी काहीतरी चुकीचं उत्तर देत आहेत. एक नंबरचं बोगस काम चालू आहे, हे चुकीच्या पद्धतीनं चालू आहे. आता तुम्ही सगळीकडे पाहून बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना माझी अगदी हात जोडून कळकळीची विनंती आहे की आपण यदा कदाचित या ठेकेदारांनी केलेलं काम हे पूर्णपणे जसेच्या तसं दुसरे मटेरियल टाकून त्याचा बेस, जीवन, जिटू आणि पूर्ण पाणी मारलेलं व्यवस्थित याचं रुंदीकरण झालं पाहिजे. अन्यथा आपल्यावरती कायदेशीर मला गुन्हा दाखल करावा लागेल.
याची सगळ्यांनी नोंद घ्यावी.